बघा आईने कसा बघा आली. पोरीचा अपमान केला, बरं आहे का भाऊने बी दादा? केला बघा. दादाला काय दाढ भरली? हा अरे काही नाही, असंच म्हटलं आलो होते इकडे जवळ, तर म्हटलं भेटून जावं जरा. हा बरं केलं. हा म्हणून हिला आठवण झाली आताची. इकडं आलो होतो म्हणून आली बेठाया. दादा काय करतोय आणि वहिनी काय करते ना, आई बरं आहे का तुझं? काय जेव्हा झालं? जेव्हा दुखत खूप होतं तेव्हा डोकून नाही पाहिलं तेव्हा गेली. तुझ्या मनाने कारभार करायला जमतो ना तुला, मग आता कशाला आली आमच्याकडे? हा आता म्हणते आई तुझं बरं आहे का? हा आणि तेव्हा केला का विचार आईचा? तेव्हा बरायला सटक्यान फाटक्यान निघून जायचं. आणि आता काय पैशा बिशाची अडचण असेल तर आमच्याकडे येऊ नको बरं का, त्याच्यासाठीच आली असशील तू. अरे कसली काय म्हणते, काय न झोप का काय फॉप नोकरी म्हणती. कशाला येईन ती तिला इकडे उतरता आलाय पैशाला आपल्याकडे येत असते ती पैसे मागली, पैशाचा नवरा मनाने केलाय तिने. हा पैसा मागली, अशी मोठी कुठली नोकरी येतावा यांना? काय माहिती. अहो आमची कशी असून द्या, सुखा समाधाची आहे ना. अरे काय काय संडास धुवायला असते तरी म्हणतात आम्हाला नोकरी आहे, तिकडं काय का करीनात उद्या उद्योग, पण फक्त सांगायचं इकडं. ती बी खरंच असेल म्हणा. कुठं आम्ही चौकशा कराय होतो काय काम करतात आणि काय नाही, तसलंच काहीतरी करत असते म्हणून तर पळून जायची गाई झालती ना. चांगलं काय काम करत असते तर सांगितलं असतं अभिमानाने, हे करतोय ते करतोय. हे बघ दादा, मला माहिती माझं गोष्ट चुकली की मी असं डायरेक्ट पळून जायला नव्हतं पाहिजे, तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. मला माझी चूक तेव्हा दादा नाही दिसला, आई नाही दिसली, वहिनी नाही दिसली.